मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ञ. सध्या माझ्याकडे पेशंट येतात जुलाब, उलट्या, सर्दी, खोकला यांचे आणि कारणं काय? तर द्राक्षे खाल्ली, उसाचा रस पिला. हे सगळं फळं खाल्ल्याने होत नाहीये, तर फळं चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी खाल्ल्याने होतंय. तर फळं खायची कशी? पहिला पॉइंट, फळे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजवावीत आणि मग ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून खावीत. त्यामुळे बॉडी टेम्परेचरला ती मॅच होतात. त्याच्यावरचे इन्सेक्टिसाइड्स निघून जातात. दुसरी गोष्ट, फळांवर मीठ टाकून खाऊ नये. तिसरी गोष्ट, फळं फ्रिजमध्ये ठेवून खायची नाहीयेत, कारण त्यामध्ये नायट्रोजन गॅस मिक्स होतो आणि तो शरीराला बाधक आहे. चौथी गोष्ट, फळ आणि दूध एकत्र खायचं नाही. आपण उन्हातनं जातो आणि मिल्कशेक घेतो किंवा आईस टाकलेला उसाचा रस घेतो. अशा पद्धतीने फळं खायची नाही आहेत. फळ आणि दूध खाताना त्यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर असावं. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे उन्हातनं लगेच आल्यानंतर कुठलाही थंड पदार्थ किंवा ज्यूस घेऊ नये. तो बॉडी टेम्परेचरला मॅच होत नाही आणि मग गॅस्ट्रो बसतो. सो थोड्या वेळाने तुम्ही थंड पदार्थ किंवा पाणी घेऊ शकता.